जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात गेल्या 5-6 दिवसापूर्वी दमदार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे बळीराजा सुखावलाय, परंतु जास्त मुसळधार पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे पिके आडवी होऊन खरीप पिकासह ऊसातही पाणी साचल्यामुळे मोठी रोगराई वाढली आहे। काही ठिकाणी कापसाचे पिके पाणी लागल्यामुळे जळू लागल्याचे दिसून येते, तर दुसरीकडे या मुसळधार पावसामुळे सोंदलगाव येथील एका शेतकऱ्याची खोदलेली व बांधकाम झालेली विहीर ढासळली आहे। घनसावंगी तालुक्यात 23-24 ऑगस्ट रोजी अनेक गावात समाधानकारक पाऊस झालाय, तर रामसगाव, शेवता, बाणेगाव, लिंगसेवाडी, सोंदलगाव, मंगरुळ शिवार ढगफुटी सदृश्य पाऊस पडून खरीपाच्या मूग, कापूस, सोयाबीन पिकात पाणी साचून पिके पाण्याखाली गेली आहेत, तर ओढी नाले जोरदार वाहून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले। घनसावंगी तालुका भागात अनेक ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय। या 2 वर्षात हा सर्वात मोठा पाऊस झालाय। मागील वर्षी दुष्काळाच्या झळा सोसल्यामुळे ऊस लागवडीतही घट निर्माण झाली होती। यावर्षी सोयाबीन, कापूस, तूर, मूग पिकाचे क्षेत्र वाढले। पेरणी झालेल्या खरीप पिकांना रिमझिम पावसामुळे जीवनदान मिळाले होते, परंतु ऑगस्ट महिना अर्धा होऊनही तालुक्यात कोठेच जोरदार पाऊस न पडल्यामुळे खरीप पिकावर मोठी रोगराई पसरली होती। ऑगस्ट महिना अर्धा उलटूनही या भागात सर्वत्र जोरदार पाऊस न झाल्यास शेतकरी चिंतेत पडला होता, परंतु 23-24 ऑगस्ट रोजी घनसावंगी तालुक्यात अनेक गावात समाधानकारक पाऊस पडलाय। यात मुरमा, कंडारी, आंतरवली, टिंबी, रामसगाव, शेवता, बाणेगाव, सौंदलगावच्या काही शिवारात ढगफुटी सदृशच पाऊस पडलाय। यामुळे खरीपाचे कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी, तूर आदी पिके पाण्याखाली गेली। याबरोबरच वादळी वाऱ्यामुळे ऊसासह इतर पिकेही आडवी झाली। ओढे नाले जोरदार वाहून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले होते। काही ठिकाणी कापसाची पिके पाणी लागल्याने व रोगराई वाढल्यामुळे जळू लागल्याचं दिसून येते, तर सौंदलगाव येथील शेतकरी अमोल अर्जुन कारके यांच्या गट नंबर 85 मधील सन 2022 मध्ये खोदलेली व बांधकाम झालेली विहीर या मुसळधार पावसामुळे ढासळली आहे।